मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या भारतात एक अतिशय उंच आणि सुंदर पर्वतरंग आहे, हिमालय. हा डोंगर खरोखरच अस्तित्वात आहे आणि तो इतका उंच आहे की त्याच्या शिखरांवर नेहमी बर्फाचाच थर असतो. हिमालयाचं नाव संस्कृतमधून आलंय. हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर. म्हणूनच हिमालय म्हणजे बर्फाचं घर. आता आपल्या मोठ्यांनी ऋषीमुनींनी सांगितलं आहे की या हिमालयात आहे एक खास डोंगर, कैलास पर्वत. आणि हाच कैलास पर्वत आहे भगवान शंकरांचं निवासस्थान. शिवशंकर म्हणजेच महादेव हे खूप शक्तिशाली देव आहेत बरं का. ते ध्यान करतात, म्हणजे डोळे बंद करून शांतपणे बसतात आणि आपल्या मनाला स्थिर ठेवून संपूर्ण जगाचं भलं चिंतात. त्यांना त्रिशूल, डमरू आणि गळ्यात सापांचा हार असतो. त्यांच्या केसांमध्ये वाहतो गंगा नदीचा उगम आणि त्यांच्या अंगावर आहे भस्म म्हणजे राख. ते दिसायला रौद्र असले तरी ते खूप प्रेमळ आणि दयाळू आहेत. आणि त्यांच्या सोबत असतात पार्वती माता, ज्या आहेत प्रेम, शक्ती, मायेचं मूर्त रूप. त्या फार सुंदर बागेत फुलं लावतात, पूजा करतात आणि खूप प्रेमळ असतात. दोघं मिळून राहत असतात कैलास पर्वतावर, जिथं शांतता, प्रकृतीचं सौंदर्य आणि दैवी वातावरण असतं. पार्वती माता आणि महादेवांचं हे घर म्हणजेच एक पवित्र स्थान, जिथून सुरू होते अनेक मोठ्या मोठ्या दैवी गोष्टींची कहाणी. आणि याच पवित्र जागेवर घडणार होती एक अशी गोष्ट जी आपल्याला मिळवून देईल बुद्धी, शांती आणि शुभारंभाचा वरदान. ओळखलत का? हो, याच जागी जन्म होणार होता आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा. पण तो पुढचा भाग आपण नंतर ऐकूया. आज आपण लक्षात ठेवूया की हिमालय खराखुरा आहे आणि शिवशंकर आणि पार्वती मातेचं स्थान आपल्या श्रद्धेचा आणि प्रेमाचा केंद्रबिंदू आहे.